सांगली शहरातील रस्त्यावर उभे केलेले विनापरवाना बोर्ड काढण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गेल्या 15 दिवसांपासून सुरू केली आहे। आता शहरातील मुख्य गटारी आणि फुटपाथवर केलेली बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितले। दरम्यान आज अतिक्रमण निर्मूलन पथकाने चांदणी चौक कोल्हापूर रस्त्यावरील 120 बोर्ड काढलेत। गेल्या 15 दिवसांपासून सांगली शहर आणि उपनगरामध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे आणि विनापरवाना लावलेले फलक काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेत आतापर्यंत 1000हून अधिक छोटे मोठे फलक अतिक्रमण पथकाने काढले आहेत। आज सांगली बस स्टँडपासून कोल्हापूर रोड राजश्री शाहू महाराज मार्गे याचबरोबर चांदणी चौक ते 100 फुटी पर्यंतचा परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत फलक बोर्ड अतिक्रमण पथकाने हटवलेले आहेत। मंगळवारी दिवसभरातील कारवाईत 102 फलके महापालिकेने काढले आहेत। रस्त्यावरील बांधकाम केलेले कट्टे पायऱ्या काढण्यात येणार आहेत, त्याचं नियोजन आता सुरू झाले। गटारी आणि रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचा सर्व्हे केला जात असून यापुढच्या काळात रस्त्यावर आणि गटारीवरील अनधिकृत बांधकामे काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी विनापरवाना किंवा अनधिकृतपणे गटारी, नाले किंवा रस्त्यावर केलेलं बांधकाम स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा फौजदारी दाखल करण्याचा इशारा महापालिका पथकाने दिलाय। भाजप हा योग्य वेळी सन्मान करणारा आणि संधी देणारा पक्ष आहे। त्या संधीची वाट पहा, काही मिळाले नाही म्हणून नाराज न होता सतत काम रहा, असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये कार्यकर्त्यांना दिलाय। सांगलीतील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य संस्थापक आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम, विलासराव जगताप, मकरंद देशपांडे, गणेश गाडगीळ, पृथ्वीराज पवार, भीमराव माने, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते आहेत। त्यांनी पक्षासाठी चांगलं योगदान दिले, पण ते सतत माझी पक्षाला गरज आहे का विचारत असतात। त्यांनी त्याची चिंता न करता ध्यानधारणा करावी। पक्ष योग्य वेळी योग्य व्यक्तीला संधी देत असतो। कोणाला थांबवायचं असेल तर थांबवतही असतो। तुम्ही तुमचं काम करत राहा, असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। दरम्यान सांगलीतील भाजपाच्या कार्यक्रमात गौरव नाईकवाडी यांची उपस्थिती कुतूहलाचा विषय बनला होता, तर काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनी समारंभात येऊन दिलेला पुष्पगुच्छ हाही चर्चेचा विषय बनलाय। भोसले यांनी याआधीही भाजपाच्या कार्यालयातील जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती। जत तालुक्यातील शेतकरी बांधवांचे वीज वितरण सेवा मिळण्यासाठी कार्यालयासमोर नाथा पाटील, विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। तातडीने कामकाजात सुधारणा करा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। तालुक्यातील वीज वितरण कंपनीकडून वीज वितरण सेवा अनियमित सुरू आहे। रोहित्र यंत्र नादुरुस्त झाल्यावर वेळेवर दुरुस्त करून मिळत नाही। मंजूर रोहित्र यंत्र मंजूर असूनही ठेकेदारांनी वर्ष उलटूनही कोणतीही कार्यवाही केली नाही। त्यामुळे शासनाचा आणि शेतकरी ग्राहकांचा वेळ आणि पैसे याचं नुकसान होते। अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि कोटेशन भरलेल्या ग्राहकांना लवकरात लवकर कनेक्शन देण्यात यावीत। वीज कनेक्शन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता वीज बिले देण्यात येत आहेत। ही शेतकरी बांधवांना मानसिक त्रास देऊन कुचेष्टा करण्याचा प्रकार त्वरित थांबवावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। राज्य वीज नियामक आयोग यांनी वितरण कंपनीची कृती मानके निश्चित केली आहेत। त्याप्रमाणे वीज वितरण सेवा आणि नादुरुस्त जळालेली रोहित्र यंत्र दुरुस्त करून मिळावीत, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा विक्रम ढोणे यांनी दिलाय। निवेदन स्वीकारण्यासाठी उपअभियंता बंडगर आले असता सरपंच आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होत प्रश्नांचा भडीमार केला। कामचुकार अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध गावच्या सरपंचांनी लावून धरली। यावेळी जत तालुक्यातील विविध गावातील सरपंच आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले। संपूर्ण देशामध्ये भाजप सरकारने अच्छेदनाची स्वप्ने दाखवून हुकुमशाहीचं वातावरण निर्माण केले, त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे। त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी संघटनांमध्ये जातीयवाद पेटण्याचा डाव भाजप सरकारकडून सुरू आहे। देशात ही जाती धर्मामध्ये वाद पेटण्याचे काम भाजप करत आहे। अशात असे गढूळ वातावरण सुरू असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने लढा दिला। देशासाठी राहुल गांधीच आश्वासक चेहरा असून आगामी काळात ते देशातील वातावरण बदलतील असा विश्वासही
कदम यांनी व्यक्त केलाय. कडेगाव तालुक्यातील शाळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी रात्री जनसंवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, डॉक्टर जितेश कदम, दिग्विजय कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले, वारकऱ्यांच्यावर सुद्धा या देशात लाठीचार्ज होत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. जालना येथे शांततेत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनावर सुद्धा लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. संविधानात्मक पद्धतीने करण्यात येणारे प्रत्येक आंदोलन बळाच्या आणि सत्तेच्या जोरावर मोडून काढण्याचं काम भाजपा करत आहे. विरोधी आमदार, खासदार यांचे आवाज दाबण्यात येत आहेत. महागाई, रोजगार, महिला संरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह अशा सगळ्या बाबींवर हे शासन अपयशी ठरलं असून केवळ सत्ता हा एकच कार्यक्रम यांच्याकडून सुरू आहे. जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची त्वरित अंमलबजावणी करावी. त्यांच्या वाढीव फरक बिलांची 57 महिन्याची थकबाकी द्या. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेत वेतन देण्यासह लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधाची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष दादासाहेब झुरे व सचिव राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर क्रीडांगण ते जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांना दिले. या निवेदनात म्हटले की ग्रामपंचायत कर्मचारी यांना किमान वेतन लागू केलेलं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत यापूर्वी वेळोवेळी अर्ज, विनंत्या, पत्रव्यवहार केलाय. मात्र अद्यापही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. सुधारित किमान वेतनाची व विशेष भत्त्याची अंमलबजावणी होत नाही. एकूण देवपगारावर प्रॉव्हिडंट फंड रक्कम 8.33% फरकासह खात्यावर जमा करून फंडाची खाती अद्ययावत करून पावत्या व पासबुके द्या. तसेच रक्कम पगारातून कपात करूनही यावर जमा करत नसलेल्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करून त्यांना शासनाच्या वर्ग 3 व 4 मध्ये समाविष्ट करावे यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच जालना येथे आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी होणाऱ्या मराठा समाजाच्या महामोर्चासाठी सांगली महानगरपालिका क्षेत्रात जनजागृती करण्याचा निर्णय माजी नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आलाय. मराठा समाजातील महिलांच्या वतीने शनिवारी रॅली काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी अजितराव घोरपडे, नितीन शिंदे, क्रांती मोर्चाचे डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, करंज आमदार मयूर पाटील, दिलीप पाटील, प्राध्यापक पद्माकर जगदाळे आदी जण उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात तीव्र लढा उभारण्यात येतोय. निषेध आंदोलन, जिल्हा बंदनंतर आता 17 सप्टेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागृती केली जाते. शहरासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्याबाबतचं नियोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. सांगली महानगरपालिका क्षेत्रात माजी नगरसेवकांनी आंदोलनस्थळी अधिकाधिक नागरिक सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. सांगलीमध्ये होणारा मोर्चा राज्यात लक्षवेधी होण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात जनजागृती करण्यात येईल. गुरुवारपासूनच शहरामध्ये रिक्षाद्वारे मोर्चाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेस तासगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. फटाक्यांच्या आतिषबाजी, जल्लोषी वातावरणात या पदयात्रेने तासगावकरांचं लक्ष वेधून घेतलं. या पदयात्रेमुळे तासगाव शहर काँग्रेसमय झालं होतं. राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेला 1 वर्ष पूर्ण होते. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वत्र जनसंवाद पदयात्रेचं आयोजन करण्यात येते. तासगावात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस भवन येथून झांज पथकाच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत या पदयात्रेस विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील, अमित पाटील, राजू मोरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्टँड चौकात पदयात्रा आली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून पदयात्रा विटा नाका, मुस्लिम मोहल्ला, माळी गल्ली, दाने गल्ली, ढवळवेस, कोळी गल्ली, लुगडे गल्ली, भिलवडी नाका, सिद्धेश्वर चौक, मुख्य पोस्ट ऑफिस, गणपती मंदिर, कॉलेज ते येथून वासोंबे, मतकुंकी, नागाव कवठे येथे आलेल्या या जनसंवाद पदयात्रेची कवठे एकंद येथे सांगता झाली. सांगली शहरातील एका बँकेच्या छतावर सोलर पॅनलचं काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यू प्रकरणी आता संबंधित बँकेच्या 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी रोहन तानाजी सादरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुमार ज्योतिराम बोलके, बँकेचे शाखा अधिकारी अंजली दफ्तरदार आणि बँकेचे अधिकारी तुषार कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. या अपघातात तानाजी आनंदा सादरे यांचा मृत्यू झाला होता. सदरची घटना ही 31 मे 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. चांदणी चौक येथे सांगली अर्बन बँकेची शाखा आहे. या शाखेच्या टेरेसवर सोलर पॅनल बसवणं आहे. 31 मे 2023 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मृत तानाजी सादरे हे संशयित कुमार बोलके यांनी बोलवल्याने अर्बन बँकेच्या चांदणी चौक येथील शाखेच्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोलर पॅनल साफ करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी काम करत असताना बँकेचे शाखा अधिकारी अंजली दफ्तरदार आणि बँकेचे अधिकारी तुषार कुलकर्णी यांनी संरक्षणाची कोणतीही खबरदारी न घेतल्याने तानाजी सादरे यांचा पॅनलवरून तोल जाऊन बँकेच्या इमारतीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची फिर्याद रोहन सादरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेला श्री गणेशोत्सव आणि राज्य शासनाने घोषित केलेल्या स्वच्छता प्रीमियर लीगच्या जागृतीसाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी विसर्जन घाट स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे. शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सांगलीच्या सरकारी घाटावर तसेच सांगलीवाडी येथील त्रिशूल घाटावर नागरिक स्वच्छता सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांनी घाट स्वच्छतेसाठी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.